पुरंदर तालुक्यातील मांडकी या गावामध्ये आहोत आणि समस्त डोईफोडे परिवाराद्वारे मांडकी गावामध्ये नुकतंच खासदार तसेच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर साहेब यांच्या हस्ते तसेच नामदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या हस्ते भव्य असं उद्घाटन सोहळा या यमामाती मंदिराचा झालेला आहे, भूमिपूजन झालेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। साहेब नमस्कार, मांडकीच्या या पावनभूमीमध्ये आपण आलेला आहात आणि इथे उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं, कसं वाटलं वातावरण? मांडकी गावची आज यात्रा आहे, काय सांगाल? इथलं वातावरण हे अतिशय प्रसन्न करणारं वातावरण आहे, निष्ठावान आणि भक्ती संप्रदायाने भारलेलं असं वातावरण आहे। अशा वातावरणामध्ये मला जायला नेहमीच आवडतं। हा धर्माचा किंवा जातीचा प्रश्न नाही, हा संबंध गावकऱ्यांच्या निष्ठेचा, गावकऱ्यांच्या एकत्र येण्याचा आणि गावाच्या प्रगतीचा एक पुरावा असतो। मंदिर हे त्याचं एक निमित्त असतं। शिवतारेंच्या मदतीने, ते माझ्या मित्रच आहेत, आमदार आहेत सध्या, त्यांच्या मदतीमुळे इथल्या या सर्व परिस्थितीवर, या परिसरावर एक मोठं प्रगतीचं स्तंभ उभे राहतील याची पूर्ण खात्री आहे। कारण त्यांचा दृष्टिकोन हा अतिशय आधुनिक प्रगतीच्या दृष्टिकोनातनं आणि खऱ्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जाणार आहे। हा सगळा परिसर जो एकेकाळी अतिशय गरीब होता, तो मी पाहिलेला आहे। 72-73 साली ह्या परिसरातली गरिबी किती होती ही मला माहिती आहे। त्याच्यानंतर आता वाढत आलेली तिथली संपत्ती म्हणा, समृद्धी म्हणा, लोकांचं जीवनमान म्हणा, या पार्श्वभूमीवरती हे वाढत जाईल आणि हा प्रदेश एक सुखी परिवार होईल याची मला खात्री आहे। धन्यवाद साहेब। आपल्यासोबत आहेत पुरंदर तालुक्याचे नामांकित आणि सर्वांना परिचित असे सर्वांचे आवडते आमदार नामदार विजय बाप्पू शिवतारे। बाप्पू, आज मांडकीची यात्रा आहे आणि या यात्रेच्याच प्रसंगी आज आपल्या हस्ते आणि केतकर साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे। काय सांगाल, मांडकी गावातल्या लोकांना कशा पद्धतीने शुभेच्छा देता यात्रेबद्दल? यमाई मातेचं पवित्र असं मंदिर इथे उभारलं जात आहे आणि त्यामुळे पुरंदरच्या संपूर्ण भक्तीने नटलेल्या वातावरणात आणखी एक भर पडते। कुमार केतकर साहेबांना मी सांगू इच्छितो की एवढा प्राचीन इतिहास इतर कुठच्याही तालुक्याला नसेल। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, कुलदैवत ते या भूमीमध्ये आहे खंडोबा। पुढे वर गेला तुम्ही कानिफनाथ आहे, इकडे गेला मस्कोबा आहे। कानिफनाथाचं मंदिर नाथांचं पूर्ण देशात प्रसिद्ध आहे। केतकर साहेब आज जायला फक्त 8 इंच बाय 9 इंच एवढी जागा आहे, त्याच्यातून माणूस किती जाडा असेल तरी तो जातो, ही प्रसिद्ध म्हणजे प्रचितीच आहे। त्यामुळे हा पूर्ण भक्ती आणि शक्तीने नटलेला प्रदेश। महाराजांची पहिली लढाई इथे झाली, संभाजी राजांचा जन्म पुरंदरवर झाला, उमाजी नाईक स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिला लढणारा क्रांतिकारक उमाजी नाईक इथले। आचार्य अत्रे 10,000 वर्षात होणे नाही असं ज्यांच्यासाठी बोललं जातं, असे प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, चित्रपटकार, राजकारणी हे ह्याच मातीतले। आणि त्यामुळे ही माती पुण्यभूमी प्रचंड ताकदवार भक्ती आणि शक्तीने नटलेली आहे। त्या शक्तीमध्ये आणखी एक आदिशक्ती आता इथे सोपान काकांची समाधी आहे। सोपान काकांची अनेक गोष्टी आहेत। तुम्ही वरपासून इतकी प्राचीन शिवमंदिरं मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठे असते, कमीत कमी 25-30। वटेश्वरापासून पांडेश्वरापर्यंत सगळे पांडवकालीन मंदिर आहेत आणि करा नदीच्या दोन्ही बाजूला तपोभूमी म्हणून देखील प्रसिद्ध आहे। आणि म्हणून आज ह्या शक्तिपीठामध्ये एक आणखी शक्तिपीठ इथे अगदी चांगल्या ताकदीने इथे उभं राहत आहे मंदिर। मला आनंद आहे। खरं म्हटलं तर माझा प्रचाराचा नारळ देखील यमाईमातीच्या मंदिरातून होतो, तिथे आज जाऊ नाही शकलो, आज यात्रा आहे, पण इथे आलो आणि मंदिराची उभारणी सुरुवात होते। मला मनापासून आनंद। हे मंदिर वन ऑफ द बेस्ट मंदिर। भविष्यात तुमच्या दृष्टीने कशा पद्धतीचं मंदिर असावं इथे? मी आता तेच सांगितलं ना की प्राचीन मंदिर वाटलं पाहिजे। म्हणजे RCC वगैरे सगळं करा, पण दोन्ही बाजूला मूळ दगडांचं क्लॅडिंग ज्याला म्हणतात ते क्लॅडिंग करून, म्हणजे थंडपणा राहतो, पावित्र्य राहते, कळस एकदम व्यवस्थित करा। आणि हा जो सगळा परिसर आहे ते मॅक्झिमम झाडं लावून संपूर्ण आज मंदिराकडे आलं की आल्हाददायक वाटलं पाहिजे अशा प्रकारचं। मग ते आता MREGS मधून खड्डे खोदायला मदत करेल मी, नर्सरी मोठे झाडं आणून देईल मी, पाण्याची लाईन इथे सगळे तालेवार लोक इथे आमच्या मांडकीचे। पाण्याच्या बाबतीत 40 वर्षापूर्वी लिफ्ट इरिगेशन करणारं गाव आणि स्वतःचा एक्सप्रेस फिडर शेतकऱ्यांचा असणारं एकमेव महाराष्ट्रातलं गाव आहे।
2 पाणी पुरवठा एक्सप्रेस फेडर आहे साहेब, आणि म्हणून निश्चितपणे ते देखील मदत करतील. आणि ह्या संपूर्ण भागाचं चित्र पुढच्या 2-4 वर्षात झाडाझुडपांनी आपल्याला दिसेल. आणि मंदिराला देखील निश्चितपणे इतक्या लांबून मी आता दर्शन घेतलं, लगेच जाणवते ते कुठे अंगावर काटा येतो असं. त्यामुळे निश्चितपणे चांगलं मंदिर होईल. मी मनपूर्वक आभार मानतो कुमार केतकर साहेबांचं, खासदारांचं, की एवढ्या रानोमाळात त्यांनी खासदार फंड देऊन आमच्या डोयफोडे साहेबांचा आणि सर्वांचा मान सन्मान राखला गेला. निश्चितपणे इतकं पवित्र काम जेव्हा होतं तेव्हा आशीर्वाद आपोआप मिळतात. त्यांनाही आशीर्वाद मिळतील, मलाही आशीर्वाद मिळतील. आणि निश्चितपणे आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये आता जसं मी त्यांना सांगितलं, पुढच्या 5 वर्षात पूर्ण पुरंदर तालुका साहेब महाराष्ट्रात 1 नंबरला असेल. हे जेव्हा आमच्या गावागावातली मंडळी मिलमध्ये असायची, नाहीतर मग याच्यात असायची गोदीमध्ये मजुरी करायला, मिल बंद पडल्या, गोदींचे आधुनिकीकरण झालं. आणि मी माथाडी म्हणून मी 2009ला जेव्हा आलो, संपूर्ण तालुका मनी ऑर्डरवर चालायचा, प्रत्येक घरात मनी ऑर्डर. आणि हे सगळं कामकाज गेल्यानंतर मी 2009ला आल्यानंतर माझ्या कल्पकतेने मी ठरवलं, लोक इथून मुंबईला जायचं, आता पुरंदरलाच मुंबई बनवायची. आणि मी त्याच्यात यशस्वी झालो. आंतरराष्ट्रीय विमानतळ, IT पार्क, MIDC. मी जेव्हा आलो तेव्हा MIDCत काही नव्हतं, आज 40,000 पोरं काम करते, एवढी इंडस्ट्री आहे. माझाही एक इथेनॉलचा प्लॅन तिथेच आहे. त्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्या हातून या मातृभूमीचं पांग फेडण्यासाठीचं काम होत आहे, याचा आनंद होतो. तुमचे जे ड्रीम प्रोजेक्ट आहेत, गुंजवणी आणि पुरंदरचं विमानतळ, याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आता विमानतळ सुरू झालं ॲक्विशन. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत सांगितलं, आता बाप्पा आमदार झाला म्हणजे विमानतळ होणार होणार होणार, असे जाहीर सभेत सांगितलं. होत आहे ना ते. आता गुंजवणीचं पाण्याची 9 किलोमीटर लाईन झाली, 147 किलोमीटर. IT पार्कचं भूसंपादन, सरकारी जागा आहे ती महसूल खात्याने MIDCला हँडओव्हर केले. काही पैसे खर्च नाही, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर केलं की आता IT पार्कवाले हिंजवडीला वैतागले ट्रॅफिकमुळे, ते सगळे इकडे येतील. कमीत कमी 1450 करोड तर 3-4 लाख लोकांना मिळेल. पण अगदी 1-2 वर्षामध्ये लाखभर लोकांना इंजिनियर गावागावात साहेब आमच्या इकडे प्रत्येक गावात 10-20 बुद्धीचं वरदान आहे पुरंदरला. जमिनीला अडचण होती पण बुद्धीला सुपिकता आहे. त्यामुळे ह्या सर्व मुलांना सुद्धा चांगल्या संध्या मिळतील. जोरात काम चाललं आहे. MI मतीचा आणखी आशीर्वाद मिळेल आणि भव्य दिव्य हे डेडिकेशनचं काम आहे. आमदारकी मिरवायला नसते आणि म्हणून त्या बाबतीत कुटुंब प्रमुख मी काम करतो. मला माझे व्यवसाय खूप मोठे आहेत, मला गरज आहे, पण दिलेली शक्ती देवाने आपल्या सर्व समाज बांधवांसाठी, भूमीचं पांग फेडावं आणि त्या भावनेतून करतोय. निश्चित त्याला यश येतं. धन्यवाद. धन्यवाद बापू. आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा आजचा जो दुग्ध शर्करा योग आणला, असे रवींद्र डोयफोडे साहेब. साहेब, काय सांगाल? आज मंदिर असं होतंय, भविष्यात खूप सुंदर असं मंदिर पाहायला मिळेल मानकी ग्रामस्थांना, काय सांगाल? आई यमाईची ही इच्छाच होती. तिनं मानकीमध्येच येण्याचा घाट घातलेला होता आणि आम्ही आज आई यमाई मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊन तिची इच्छा पूर्ण केलेली आहे. कुमार केतकरांच्या सारखे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंत आणि बापूंचे सारखे कार्यकुशल आणि कर्तबगार आणि मातीशी नाळ असणारे आमदार आमच्या सोबत आहे. आई यमाईचं भव्य मंदिर येथे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण काही दिवसातच हे मंदिर, भव्य मंदिर आपण पाहाल. लोकार्पण सोहळा आम्ही साजरा करू आणि त्याला बापू आणि बापूंच्या सोबतचे अनेक सहकारी आणि केतकर साहेब सुद्धा असतील. धन्यवाद कुमार केतकर साहेबांचं. तसेच नामदार विजय बापू शिवतारे हे यात्रेनिमित्त मानकी गावात तसेच या मंदिराचं भूमिपूजनासाठी उपस्थित राहील. समस्त डोयफोडे हितवर्धक संस्था यांच्या माध्यमातून आज पुरंदर तालुक्यातील मानकी या गावामध्ये यमाई माता मंदिराच्या भूमिपूजनाचा आज सोहळा इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्यासोबत या सर्व जे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. साहेब नमस्ते. आपल्यासोबत आहेत रवींद्र डोयफोडे साहेब, की ज्यांनी हा जो संपूर्ण योग आहे हा योग घडवून आणला. साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीचं इथे मंदिर आपण निर्माण करीत आहात आणि या मंदिराचं काय असं विशेष महत्त्व असणार आहे? सर्वप्रथम
आपण जो मानकी या गावाचा उल्लेख केला, त्या गावाचा उल्लेख आम्ही श्री क्षेत्र मानकी असा करतो, कारण ह्या मानकी ह्या क्षेत्रामध्ये आमची श्रद्धा आहे, आमची भावना आहे आणि आमची कुलदेवता श्री यमाई माता माहूरगडावरून ज्यावेळी निघाली होती तर ती श्री क्षेत्र मानकी येथेच येण्यासाठी निघालेली होती. त्यामुळे या गावाचा उल्लेख आम्ही श्री क्षेत्र मानकी असा करतो. दुसरं, या सर्वाचा योग मी जुळवून आणलेला आहे असं अजिबात नाही, कारण आम्हा सगळ्या डोईफोडे बांधवांना आमच्या श्री यमाई मातेनं जुळवून आणलेलं आहे आणि तिच्या छत्रछायेखाली तिच्या आशीर्वादानं आम्ही इथे जुळलेलो आहोत. मी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जे आहोत आम्ही फक्त निमित्त आहोत. बाकी हा जो योग आहे तो आई यमाईनं जुळवून आणलेला योग आहे. आपल्यासोबत आहेत मारुती भोसले साहेब. साहेब, काय सांगाल, आपल्यासारख्या अनेक लोकांनी इथे हे मंदिर सुंदर होण्यासाठी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत, काय सांगाल? आता परिश्रम मला नाही बोलता येत. बरं, आपल्यासोबत आणखी आहेत. साहेब, काय नाव? अध्यक्ष आहेत या संस्थेचे आनंदराव डोईफोडे साहेब आहेत. साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीचं मंदिर असणार इथे आणि आजचा कार्यक्रम कसा होता? आज आपण सगळे डोईफोडे एकत्र येऊन आज यमाई मातेचं पूर्ण यात्रा हे सहज करता करता आज यमाई मातेचं मंदिराचं उद्घाटन करायसाठी आपण जमलो आहोत. आज आपल्याला भैयासाहेब आता जे आपल्यासमोर आले त्यांच्या आजोळाकडून आपल्याला ही जमिनीचं त्यांनी स्वतःहून आपल्या डोईफोडेला पूर्ण यांनी दिली आणि ते आपलं नाव पण करायला मागत की बाबा मला माझं नाव नको, मला नको. पण अशी माणसं फार मोलाची आहे. आमचे 52 गावचे डोईफोडे सगळे जमून आम्ही एका याने फक्त आई यमाईच्या नावाने आम्ही एकत्र आलो, कारण 52 गावचे डोईफोडे एकाच जागी जमतो तेव्हा ही ताकद आमची फार मुंबई महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आहे. सगळे मुख्यमंत्र्यापासून सगळे मोठे मोठे नेते आमच्या डोईफोड्यांचं नाव घेतात की सगळ्यामध्ये हे डोईफोडे कसे एक झाले, एक आपोआप या देवीने आम्हाला एक केलं. या सगळं देवीचं महसूल आहे आणि हे आमचे सगळ्यात मुख्य प्रवर्तक आमचे मुख्य प्रवर्तक रवींद्र खंडेराव डोईफोडे यांची फार मोलाची मेहनत आहे. त्याच्यामुळे आज मंदिर हे उभं राहणार आणि सगळे लोक बघत राहणार. हे एवढंच बोलून माझं बंद. धन्यवाद साहेब. काय नाव आपलं साहेब? माझं नाव तानाजी सीताराम डोईफोडे. साहेब, आजचा जो कार्यक्रम आहे कशा पद्धतीचा कार्यक्रम असेल? आता आम्ही आज या ठिकाणी माणकी गावची यात्रा तसंच यमाई आईची जागेचं नवीन वास्तूचं मंदिराचं भूमिपूजन तसंच जे काही आम्ही समस्त डोईफोडे जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी जे बांधलेली वास्तू आपण सभागृह बांधले जे खासदार निधीतून त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यासाठी जे आमचे 50-52 गावचे डोईफोडे लोक आज त्याचा पूर्ण उपभोग घेतील. या ठिकाणी मंदिर तयार होणार, कुठल्याही कंडिशनमध्ये आम्ही या ठिकाणी मंदिर उभं करणार म्हणजे करणार. हा आमचं डोईफोडे समस्त डोईफोडे परिवाराचा स्वाभिमानाचं मंदिर राहील, हक्काचं मंदिर राहील, आमचं स्वतःचं मंदिर राहील. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. बबनराव डोईफोडे आहेत आपल्यासोबत. काय सांगाल साहेब, आज इथे मंदिर होतंय, मोठमोठे मान्यवर या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी आले होते, खासदार आले होते, कुमार केतकर साहेब तसेच नामदार विजय बापू शिवतारे या सोहळ्यात होते. काय सांगाल? आजचा जो सोहळा आहे तर दूध साखर असा मिलिप असा सोहळा आहे. याचं कारणच मी त्या उल्लेख करतो की या ठिकाणी यमाई देवीचं जे आम्ही छोटंसं मंदिर म्हणजे सुरुवात केली आणि त्या ठिकाणी खासदार फंडातून मिळालेली ही वास्तू आपण ज्या सावलीमध्ये आता उभे आहोत ती सावली ही खरं पाहिलं तर ही यमाई मातेची एक छायाच आहे आणि त्यांनी दिलेली ती बुद्धी आहे आणि खासदार फंडात मिळवलेली आहे. त्यांचं मी प्रथमतः सर्व डोईफोडे हितवर संघटनेकडे हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. विजय बापू शिवतारेंनी देखील आपल्याला मदतीचं आश्वासन दिलेलं आहे, कशा पद्धतीचं आहे? तेच की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे अशी परिस्थिती आहे. तर हे असे मी का उल्लेख करतो तर विजय बापू शिवतारे
म्हणजे विद्यमान आमदार या भागाचे आहेत, हे म्हणजे त्या राजनात थोडंफार असल्यामुळं माझे त्यांचे परिचय बी आहेत. पण या मंदिराच्या भूमिपूजनाचा उद्घाटन सोहळा आम्ही घेतला. आमदार फंडात मिळालेल्या ह्या वास्तूचं उद्घाटन म्हणजे लोकार्पण आणि खासदार फंडातून मिळालेल्या वस्तूचं लोकार्पण आणि यमाई मातेच्या भूमिपूजनाचं उद्घाटन हे करत असताना मी आताच बोलून गेलो की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. त्या प्रश्न निर्माण की आपण ह्या पठारावर आहोत. माणसाला कुठे टेकड्या जायचं म्हटलं की पहिला रस्त्याचा प्रश्न पडतो. आणि आज आपल्याला सर्वांच्या साक्षीनं विजयबाबू शिवतरेंनी सांगितलं आणि गावावरती जे काही नेते मंडळ आहेत त्यांच्या एक जबाबदारी टाकली. याची 2 गुंठेची नोंद तुम्ही ग्रामपंचायतीला किंवा पंचायत समितीला करून घ्या. मी 25 लाखाचा निधी देतो म्हणून हे 2 डोळे ह्या सर्वांच्या समोर त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. धन्यवाद साहेब. काय नाव आपलं? माझा प्रदीप डोईफोडे, मुंबई अग्निशमन दलामध्ये मी काम करतो. पण आजचा जो योग आहे हा योग जसा शिर्डीला जसा लागू होतो ना की बाबा उन्हीं को बुलाते जो शिर्डी आता है, तसा आज मांडकीला जो योग लागला आहे तर एमाई माता ज्यांना बोलवते त्यांनाच हे आजचं नशिबाने योग लागलेला आहे. माझाही 99% रजा नामंजूर असताना 1% वरती मी आलो होते आणि रवी दादांनी मला त्यावेळेला फोन केला. त्याच्या आधी 10 मिनिटं आधी माझी रजा सँक्शन झाली. आपला सर्व परिवार हा मोठ्या संख्येने सर्व महिला भगिनी आपल्या परिवारासह सगळे उपस्थित आहात आणि खरं तर आजपासूनच आपली यात्रा सुरू होते असं म्हणायला काय हरकत नाही. आज यमाई मातेची यात्रा आहे. काय सांगा? हा योग यमाई मातेचा आज मोठी यात्रा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर आता हे आपल्याला जे मांडकीचं क्षेत्र आलेलं आहे हे नवीनच आपण ओपन केलेलं आणि त्याचा आज हा सर्वांना योग मिळाला. हीच मोठी यमाई मातेची पुण्याई समजून आम्ही डोईफोडे बांधव सर्व एकत्र आहोत. धन्यवाद. काय नाव साहेब आपलं? माझं नाव बाळासाहेब पर्वती डोईफोडे, राहणार मांडकी. मी या गावचाच ग्रामस्थ आहे आणि आम्हाला म्हणजे खूप मांडकी गावाचा एक अभिमान स्वाभिमान जे डोईफोडे जे परिवार आहे यामार्फत निश्चित आम्हाला मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही यमाईचं मंदिर या मांडकी गावात एक आमचं भाग्य आम्ही समजतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात. सर्वप्रथम मी आपल्या 52 गावच्या लोकांचं स्वागत करतो आणि निश्चित हे मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. हे मंदिर या पंचक्रोशीमध्ये एक शोभिवंत आणि निश्चित म्हणजे आपल्या डोईफोडे समाजात तर आहेच आहे, पण ह्या मांडकी आणि ह्या पंचक्रोशीत एक वेगळं नाव होईल आणि आपली यमाई माता ही निश्चित आपल्या सर्वांना पावेल आणि जी जी इच्छा असेल आपली प्रत्येकाची ती निश्चित या ठिकाणी पूर्ण होणार आहे. या जसं आपलं खंडेरायाचं मंदिर आहे जेजुरीला तसंच हे मांडकीचं यमाईचं मंदिर हे असं मला वाटतं की महाराष्ट्रात नक्कीच प्रसिद्ध होईल अशी मला खात्री वाटते. या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपले फुलना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी योगदान करावं आणि या ठिकाणी भलं मोठं मंदिर उभारावं हीच माझी एक या ठिकाणी शुभेच्छा. मी धन्यवाद देतो पुन्हा एकदा. थँक्यू. काय नाव आपलं? तानाजी डोईफोडे. आपल्याला इथे आता नुकतंच आमदारांनी विजयबापू शिवतारेंनी या जागेचं विशेष असं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असं महत्त्व इथे सांगितलं. काय सांगाल कशा पद्धतीची ही वास्तू असेल भविष्यात? आई यमाई माती आमच्या सर्व डोईफोडे परिवाराला जे बुद्धी देते त्याप्रमाणे तिच्या आशीर्वादाने आम्ही इथं चालतो. ती बुद्धी देते आम्हाला आणि त्या पद्धतीने आम्ही ते कार्यरत होतो आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. काय नाव आपलं साहेब? माझं नाव हरिचंद्र डोईफोडे. मांडकी गावातील ग्रामस्थांचाही नेहमी आपल्या समाजाला किंवा आपल्या कार्याला सहकार्य असतं, सपोर्ट असतो. आज बरेचसे मांडकी गावातील ग्रामस्थ आणि सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते. काय सांगाल कशा पद्धतीने मंदिर असेल आणि गावचं योगदान कसं असेल? तसं मंदिर असेल तर ह्या पंचक्रोशीतलं असं भव्य दिव्य पूर्ण दगडी असं मंदिर हे असणार आहे. ॲक्च्युली 7 वर्षापूर्वी ह्या मंदिरची स्थापना छोट्या ओट्यापासून झाली. आज दरवर्षी दजलमजल करत आज सभागृह झालेलं आहे. आजच आमच्या मंदिरचं भव्य दिव्य असं भूमिपूजन झालेलं आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षात हे मंदिर मोठ्या प्रमाणात मोठं तयार होईल आणि एक पंचक्रोशीतलं नावाजलेलं मंदिर होईल. धन्यवाद. काय नाव साहेब आपलं? नमस्कार, मी नितीन डोईफोडे लोणंद. हॅलो,
मी आमचे अध्यक्ष सर्वप्रथम तानाजीभाऊ डोईफोडे जे आमच्या मंदिर समितीचे अध्यक्ष आम्ही त्यांना नेमलेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचं स्वागत करतो. आमचं जे मंदिराचं प्रकल्प आहे जे आम्ही सगळ्या डोईफोड्यांनी हाती घेतलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या पठारावर, या यमाई पठारावर एक इतिहास घडणार आहे यावेळेस आणि तो डोईफोडे घडवणार आहेत. आणि जे काही त्याच्यासाठी जे काही फुल ना फुलाची पाकळी सगळेजण गोळा करतात आहे आणि त्याच्यासाठी जे काही लागणारी सगळी मदत सगळेजण करतात आहे. आम्ही मागे आमचं संमेलन झालं त्यात डिक्लेअर केलं होतं की प्रत्येक डोईफोडे हा आमचा लाख मोलाचा आहे. एक मराठा लाख मराठा आवाज दिला होता तेव्हा लाखो लोक आले होते. आज एक डोईफोडे लाख मोलाचा आहे. प्रत्येक डोईफोडेने संकल्प केला आहे की मी 1 लाख रुपये तरी गोळा करून आणेल. याचा अर्थ असा नाहीये की त्याला ते कंपल्शन आहे, पण कोण 1 आणेल, कोण 10 आणेल, कोण 25 आणेल, कोण 10,000 रुपये आणेल, पण ते 5 करोड रुपये नाही, आम्ही 10 करोड रुपये गोळा करू आणि ते एक भव्य दिव्य असं प्रकल्प आम्ही उभारणार आहोत, ज्याचं पंचक्रोशीत, जसं हरिश्चंद्र भाऊंनी सांगितलं, पंचक्रोशीत त्याचं नाव होणार आहे आणि हे डोईफोडे बंधूंचं पण नाव होणार आहे. आज महाराष्ट्रात असा कुठलाच समाज नाहीये, कुठली संस्था नाहीये जी की ज्यांनी एकत्र समाज येऊन असं एवढं मोठं भव्य प्रकल्प कोण कुठे करत असतील. मला वाटतं हे पहिलंच प्रकल्प आहे आणि हे होणार म्हणजे होणार. बोला आई यमाईच्या नावानं. काय नाव आपलं? संतोष जाधव. मी मंदिराचे कॉन्ट्रॅक्टर आहे. काय सांगाल, आपण जर पाहिलं तर ज्योतिबा जे हे देवस्थान आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि या कुलदैवताचे यमाई मातीचं मंदिर इथं या ठिकाणी होतंय म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राला कोल्हापूर जवळ आल्यासारखं वाटतंय, असं माझ्या दृष्टीने असं वाटतंय. काय सांगाल आपण? महाराष्ट्रामधून जो यमाई मातेचं मंदिर होतोय महाराष्ट्रामध्ये आणि तो काळ्या पाषाणामध्ये होतोय आणि जसं पूर्ण सॉलिड दगडामध्ये, काळ्या पाषाणामध्ये, मोठ्या मोठ्या दगडामध्ये होतोय. जसं जेजुरीचं गड आहे त्या प्रकारे पूर्ण मोठ्या एकदम सॉलिड दगडामध्ये काम करायला मिळतोय आपल्याला इथे. आपण या मंदिराचं स्ट्रक्चर उभं करणार आहात, काय सांगाल कशा पद्धतीचं असेल हे? आता हे एक 3 वर्षापासून आमचा संकल्प होता, साहेबांनी घेतलं, मी घेतलं, सगळ्यांनी ड्रॉइंग कसं बनवायचं काय नाही ह्या सगळं ड्रॉइंग वगैरे पूर्ण फायनल झाल्यानंतर ते ड्रॉइंग जवळपास कासव जो असतो आपला, कासवाचा जो गती आहे, ते कासवाचा जो हे असतो रूप, त्या प्रतिकृती त्याप्रमाणे पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आपण. आणि मूर्ती जी आहे यमाई मातेची कशा स्वरूपाची मूर्ती असेल? आता यमाई मातेची मूर्ती पूर्ण काळ्या पाषाणामध्ये माहूरगडची त्या दगडामध्ये बनवायचा संकल्प आहे पूर्ण. धन्यवाद. इथे मानकी गावामध्ये अनेक डोईफोडे परिवाराचे अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत. काय नाव आपलं साहेब? माझं नाव विष्णू डोईफोडे. काय सांगाल, आज मंदिराचं भूमिपूजन झाले? आम्ही एक इतिहास लिहिलेला आहे. सर्व महाराष्ट्रातल्या 50-52 गावातले डोईफोडे बांधव एकत्र आलो. आपण नेहमी बघतो घराघरात उमऱ्यात भावाभावात भांडणं असतात, पण आम्ही समस्त डोईफोडे हितवरक संस्थेच्या माध्यमातून 52 गावातले डोईफोडे एकत्र केले आणि एकत्रपणे नांदतो आणि एकत्रपणे वेगवेगळे काही उपक्रम घेतो. तसंच गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही संकल्प केला होता की यमाई मातेचं मंदिर तिच्या मूळ गावी ठरल्याप्रमाणे तिथे स्थापन व्हावी, तिथे मांडणी यावी, म्हणून आम्ही संकल्प केला होता. तो पूर्णत्वाकडे नेण्याच्या प्रयत्नातलं आमचं हे 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षात आम्ही सभामंडप आम्हाला मिळाला सरकारकडून आणि सर्व डोईफोड्यांच्या इच्छेने, सर्व डोईफोड्यांच्या इच्छाशक्तीने एक मानाचं असं श्री यमाई मातीचं मंदिर असं होईल आणि ह्या मंदिराचं नाव अख्ख्या पंचक्रोशीत गाजेल आणि डोईफोड्यांचा झेंडा सतत फडकवत राहील असं माझं निवेदनानं असं मला वाटतं. यमाई मातेने त्याच्यात भरपूर प्रगती करावी, आम्हाला मदत करावी आणि आमचं हे पूर्णत्वात जावं कार्य असं मला वाटतं. आपल्यासोबत आहेत मानकी गावचे ग्रामस्थ बुवा डोईफोडे. काय सांगाल, आज मानकीची यात्रा आहे, पुंडलिक डोईफोडे म्हणजेच बुवा, सर्वांचे आवडते बुवा मानकीचे. काय सांगाल, आज मानकीमध्ये यात्रेनिमित्त असा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल, आज यमाई माता मंदिराचं भूमिपूजन होत आहे. यमाईच्या नावाने चांगले तर इथं 48 गावाची लोक इथं येत आहेत, त्याच्यामुळे ना इतकं छान वाटते ना. आणि दुसरी गोष्ट हा परिसर इतका छान दुमदुम गेलाय ना की अतिशय छान वाटतं या. आणि याच्यानंतर यापुढेही असंच याच्यापेक्षा अधिक दुमदुम राहील
या बाकी एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. या यमाय मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त महासंघर्ष न्यूजकडून या भविष्यात होणाऱ्या उत्कृष्ट अशा मंदिरासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हितवर्धक संस्था हरळे वैष्णव समाज श्री क्षेत्र मानकी येथील नियोजित यमाई माता मंदिराच्या भूमिपूजनाच्या दरम्यान उपस्थित असणाऱ्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारे साहित्यिक, पत्रकार, मोठं असं व्यक्तिमत्व खासदार कुमार केतकर साहेब, राज्यसभेत आलेले जिल्हा प्रमुख दिलीपबाबा यादव, हरिभाऊ लोढे, समीर जाधव, बीसीसीआयला एक मोठे अधिकारी असणारे आपल्या सर्वांना अभिमान असावा असे डोईफोडे साहेब, आमचे प्रवीण पाटील, हरिभाऊ लोढे, हा समस्त समाजाचे अध्यक्ष आनंदराव डोईफोडे, मंदार गिरमे, नितीन पोटे, आमचे गावचे पाणी पुरवठ्याचे काय नाव, संजय जगताप, सतीश जगताप आणि सर्वच तानाजी असतील, सागर असतील, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले आहेत. इथे कुमार केतकरांच्या सौभाग्यवरती त्याही आलेले समोर बसलेले माझे सर्व बंधुवाडी भगिनी, मला खरंच मनापासून आनंद वाटतो. योगायोगाचा भाग कसा आहे बघा. आज यमाई मातेचं जे प्रमुख मंदिर आहे शिवकाली ते शिवरी येथे आहे. यमाई माता शिवरी, यमाई शिवरी म्हणूनच ते प्रसिद्ध आहे. आणि तिथे 9:30 वाजता मी पूजा अर्चा करायला, आज यात्रा आहे त्याची आणि यात्रेचा दिवस तिथे 9:30 वाजता जाणार होतो, परंतु मला जावं लागलं. खाली एका महत्वाच्या दर्शनीय विधीला घरी आलो, एक महाराज आले होते भेटायला, त्यांना भेटलो आणि तुमच्याकडे यायला लेट होत होता. नंतर माझ्या लक्षात, कालही माझ्या बरोबर लक्षात नव्हतं, मला सांगितलं होतं, पण एवढं सगळे लोक येणार आहेत आणि यमाई मातीच्या मंदिराचीच पूजा आहे, तर मला तिथे यमाई मातेने येऊ नाही दिलं, इथे वाटत तिथे आता मी माझा तुम्हाला कोणाला विश्वास वाटणार नाही, परंतु माझा प्रचाराचा नारळ देखील तिथेच पूजा करून आम्ही सुरुवात इतक्या चांगल्या वातावरणामध्ये इथे मंदिर होत आहे. लवकरात लवकर मंदिर करून सगळ्या बाजूने पाटील सगळी मदत करायची. तुम्हाला मी फॉरेस्टवाल्यांना वगैरे सगळ्यांना सांगतो, झाडं लावून टाका. आता जर मोठी मोठी झाडं तुम्हाला द्यायला लावतो मी. पाण्याची कशी व्यवस्था करता येईल की बघा, ड्रिप वगैरे पाणी आणलं तर ड्रिप करून ती झाडं जगली पाहिजेत. आणि मंदिर बनता बनता सुद्धा हे सगळं मोकळं दिसणारा जे टेकले येत नाही, ह्या सगळ्या झाडाने भरलेले दिसल्या पाहिजेत रस्त्याच्या आजूबाजूला. म्हणून माझ्या डोक्यात अगोदर चालू होतं, काही काही गोष्टी योगायोगाच्या असतात आणि काही गोष्टीला इन्स्पिरेशन बोलतात ना, की कुठून तरी देव सुद्धा ते घडवून आणत असतो. त्यावरती मला तिथे मंदिराच्या समोर आल्यानंतर हे दोघं मंदिर जेव्हा पाहिलं, दर्शन घेतलं, त्यावेळेस ती जाणीव झाली, त्या वाईब्स निश्चित आल्या. आणि म्हणून तिथे जे पुजारी कोण बाहेर होतं त्यांना मी सांगितलं, इथे जी जागा आहे त्या जागेवर 2 गुंठे जागा फक्त तुम्ही ग्रामपंचायतच्या किंवा तालुका पंचायतच्या नावाने, गटविकास अधिकाऱ्याच्या नावाने बक्षीस पत्र, आता त्यांच्या देऊळच आपण म्हणतोय, तर काय म्हणते, पण सरकारी जागा असल्याशिवाय त्याच्यावर मला पैसे लावता येणार नाही. वर्गणी काढून 25 लाख रुपये जमवायला 15 दिवस, महिना 2 महिने लागतील. मी तुम्हाला आजच जाहीर करतो की तेवढं ते काम पाटील तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि 25 लाख रुपये इमिडिएटली माझ्या नंबर 2 मंदिर असं झालं पाहिजे. सिमेंट कॉन्क्रीटचं असं जर निवड मंदिर केलं तर त्याला तेवढी हे सिमेंट कॉन्क्रीटचंच काम, पण आतून आणि बाहेरून जशी जुनी मंदिरं असायची दगडांची, आता तुम्हाला त्या ग्रॅनाइटचं भाषण 20 mm थिक वगैरे अशा फरशा मिळतात की त्या जर वरून लावल्या. मी माझा ते यादवडीचं मंदिर येऊन बघा, मी तो काय मातीचं मंदिर आहे ते बनवलंय, आतून आणि बाहेरून जर ते दगड लावले तर असं वाटतं 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ग्रॅनाइट रफ केलेला ग्रॅनाइट असतो
तो जसं दगड पेले असायचे तासलेले दगड कोरीव तोडी ज्याला म्हणायचं तशा टाईपचं घडवलेले दगड तशा टाईपचं होते सुंदर बसतात एकदम. त्यामुळे दोन गोष्टी त्याच्यात होतं आतून आणि बाहेरून. जरी आरसीसीच्या कॉलम असतील विटाचं बांधकाम असेल पण दोन्ही बाजूने आपण क्लॅडिंग केलंय दगडाचं की आत तुम्हाला गरम होणार नाही, थंड वातावरण देवळामध्ये जसं जुनी देवळ होतं तसंच राहील. आणि म्हणून यमाई मातेच्या चरणी मला आज मी त्या आलो पाहुणा म्हणून नाही, माझं भाग्य आहे या देवळाचं. आणि अनेक मग तितकं साहेब खूप लकी माणूस आहे सगळ्या गोष्टी सांगतो ना की 12वीला मी मुंबईला गेलो त्यावेळेस माझ्या पायात चप्पल नव्हती 12वीला. आज हजारो कोटीमध्ये 1 वर्ष अगोदर आलो किंवा मुंबईत काम करून फायदा नाही गावी आलं पाहिजे. 2008ला आलो 32 लोक होते रेसमध्ये 7 आमदार होते. त्या सगळ्यांना डावरून मला लोकांनी निवडून दिला आणि 26,000 लोकांच्या मताधिकारी एकच वर्ष कामगार 35 वर्ष येत होतो फक्त यात्रेच्या दिवशी यायचं. आणि निश्चितपणे त्याच्यानंतर प्रचंड मोठे सुविधा झाल्या. हा दुष्काळी तालुका म्हणजे मी जेव्हा मेन रस्ता सासवड ते जेजुरी मर्सिडीजला ब्रेक मारला तर गाडी अपरत जायची त्या खाड्यावर. आज तुम्ही एकही रस्ता असा नाही, सगळेचे सगळे रस्ते आपण करून टाकले. तुमच्या ह्या भागामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता असायची. पिंगोरीपासून भांगल्यापासून वरच्या सगळे सिमेंट बंधारे बांधत आले मी आणि ते सगळे सरकारची जागा नाले बंधारे अडवले. पाणीच पाणी. कधी कोरोना पोहणं माहीत नव्हतं साहेब 25 वर्ष पाणी नसेल दुष्काळी भाग. पण आता पावसाळ्यात ते पाणी अडवतं त्यामुळे प्रत्येक गावातली मुलं उन्हाळ्यात गेलं की गावात पोहत असतात त्या सिमेंट बंधाऱ्यांमधून. त्याचा एक आनंद आहे. जी कल्पकता ज्या कल्पकतेने मी मुंबईत व्यापारी झालो इंडस्ट्रियलिस्ट झालो त्याच कल्पकतेने तालुक्याचा संसार करायचा अशा पद्धतीने सगळे योग घडत आले. आणि योग असे घडत असतात. काही काही लोक मला बोलतात त्या बापूच्या पाठीमागे सगळेच बोलतात काहीतरी आशीर्वाद आहे कोणाचा काहीतरी जादू आहे. जादू बिदू काही नाही. लोकांच्या प्रती असणारी 100% प्रामाणिक निष्ठा ही माझी माणसं आहेत. त्याच्यासाठी कुटुंबाचा आमदार म्हणून माझं नाव कुटुंब प्रमुख म्हणून रात्री 2ला सुद्धा साहेब पोलीस स्टेशनला कोणी कळवलं नाही ऍक्सिडेंट झाला पहिला मला पडेल. एखादी अडचण काय असेल अडलेली एखादी महिला असेल किंवा पुढे काही भांडणं झाली असतील बारकाईने सर्व गोष्टीत मी लक्ष देतो. आणि म्हणून त्याच्यामुळे तो विश्वास निर्माण झाला. आमच्याकडे आता मला त्रास देण्यासाठी डबल माणूस सुद्धा उभा केला तरीही लोकांनी मला निवडून दिलं 28,000 मताच्या मताने केली. 70,000च्या मताने हरकत नाही. काही लोकांना जबाबदारी दिली आहे. मोठेपण नाही आहे आमदारकी वगैरे मोठेपण मिरवण्याची गोष्ट नाही आहे. ती जबाबदारी आहे. इतक्या वर्ष जे काय अडचणीत तालुका होत्या त्याला बाहेर काढून विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ साहेब कोणी विचार तरी केला होता पण ते मी प्लॅन केलं सक्सेसफुल झाला. आता ॲक्विशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी परवा एका जाहीर सभेत सांगितलं 28,000. आता विजय बाप्पा आमदार झाला म्हणजे विमानतळ होणार 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 तो विश्वास आहे. निश्चितपणे आपण चांगलं काम करू. हे गाव देखील खूप हा भाग थोडासा अडचणीचा इथे पाणी नाही पण तुम्हाला मी सांगतो खाली पाणी आहे. 40 वर्षापूर्वी लिफ्ट इरिगेशन करू असाच दिसणारे माळरान त्याच्या खाली ऊस आहे. तसा राहिलेला भाग आहे ना तो तुमचा गुंजवणीमध्ये ऍडजस्ट होत आहे. आता गुंजवणीचं धरण माझं 741 मीटर तुमची जागा जास्तीत जास्त 650 मीटर समुद्र. या डोंगरावर सुद्धा पाईप खोलला ना तर पाणी चिरकांडीमध्ये विथ प्रेशर. त्यामुळे पाईपलाईन केल्यामुळे तो पहिला चालू होता तो कट करून टाकला. धरण पूर्ण केल्याने बंद पाईपलाईनमुळे सगळीकडे पाणी जात आहे. आणि त्याच्यामुळे 31 मार्च 2027ला गुंजवणीचं साहेब 5 वर्षात 1 इंच पाईपलाईन झाली. सगळं घोटाळ्यात गेलं सर. मी आमदार झालो आणि त्याच्या अगोदर सुरुवात केली होती. 9 किलोमीटर 147 किलोमीटर पैकी 9 किलोमीटर लाईन झाली सुद्धा. आणि काय केलं होतं घोटाळा खालून लाईन दिली होती. खरा दुष्काळी भाग उभा आहे 90%. त्यामुळे वरून लाईन परत पोलिसांचं जसं माझं टेंडर होतं त्याप्रमाणे मंत्री मी असताना केलं होतं तेच तसं करून बरंच आता वाल्हे हरणीपर्यंत सगळं काम संपत आलं आणि पुढे राखेपर्यंत जाईल. मार्च 2027ला संपूर्णपणे तालुक्यात पाणी फिरेल. आणि मी विधानसभेत बोललो होतो की मी जिद्दी माणूस आहे. मी दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार नाही. पाणी आलं झालं तिकडे पुरंदर उपसा इकडे गुंजवणी संपूर्ण तालुका 100% इरिगेशन होणार. आणि म्हणून यमाई मातीचा तो आशीर्वाद आहे.
मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. एमआय मातेच्या चरणी प्रार्थना करतो की ज्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण हो, सगळ्यांचं कल्याण हो. एमआय मातेला मी सांगितलं आता माझी काही इच्छा आहे एक चांगलं सुबक मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर होईल. पण झाडं लावा, सगळ्यांनी मदत करा, गावकऱ्यांनी सगळ्यांनी. तुम्हाला झाडं मी देतो मोठी मोठी नर्सरीमधून, सरकारी नर्सरीमधून वगैरे. पण डोंगर 2 वर्ष तर मंदिर होता हा डोंगर झाडांनी भरलेला असला पाहिजे. हे टेकडी रोड करून किती जागा बाबा, कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही ना. रोड करताना काय होतं साहेब, आपण तरी पण सगळ्यांना समजावून गोड बोलून करा, मी लगेच रोड करून. काय होतं गावच्या रोडमध्ये एकाची बाजू घेतली, दुसऱ्या आधी भावकी विरोधात, मग माझ्या पाठी बांबोल घेऊन काय. त्यामुळे ते धोरण हा भयानक प्रकार आहे. तर सगळ्यांची 100% लोकांची कन्सेंट घ्या, सहमती घ्या, मी तुम्हाला लगेच रोड करू. धन्यवाद. आणि श्री कुमार केतकर साहेब आपलं मनोबल व्यक्त करतील. डोईफोडे हितवर्धक संस्थेला सर्वप्रथम शुभेच्छा. मला इकडे बोलवल्याबद्दल आभार. हा सर्व प्रकल्प डोईफोडे आणि माझे सहकारी विकास नाईक या दोघांनी त्याचा जो सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे तो यशस्वी झाला. हा जो काही फंड मी दिला हा माझ्या खिशातला नाही, खासदार निधीतनं दिलाय. जर मोदी सरकारने 2 वर्षांचा खासदार निधी कोविडच्या निमित्ताने थांबवला नसता तर अजून सुद्धा कदाचित या भागातले प्रकल्प आमच्या हातनं पूर्ण करायला मदत झाली असती. शिवतऱ्यांचा माझा परिचय तसा बराच जुना आहे. म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे ते पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले त्याच्या अगोदर माझं पुण्याला एका ठिकाणी भाषण होतं. ते संपल्याबरोबर त्यांनी कुणाच्या तरी त्यांच्या मित्राच्या बंगल्यावर एका सोबत कोणाच्या तरी सुधीर गाडगीळ, मी आणि ते आणि एक दोघे जण होते, अशा आम्ही रात्री 1-1:30 वाजेपर्यंत गप्पा मारत त्या बंगल्यावर बसलो. ती साधारणपणे 99-2000च्या आसपास तुमच्या पहिल्या निवडणुकीच्या अगोदर. तुम्ही त्या निवडणुकीबद्दल मला सांगत होता तुम्ही उभे राहणार आहात वगैरे. त्याच्यामुळे माझा त्यांचा परिचय तसा जुना आहे. मध्ये एकदा भेट झाली होती, परंतु ती लक्षात राहण्याची ताबडतोब नव्हती, कारण ते पूर्णपणे गडबडीत होते राजकारणाच्या. आता बरेच वर्षांनी आमची भेट झाली तेव्हा मलाही खूप आनंद झाला. डोईफोडेंचा आमचा तिकडे मुंबईत संबंध येत असतोच, त्याच्यामुळे मला इथे यांच्या दृष्टिकोन त्याच्या वेळेला लक्षात आला होता. यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप आधुनिक आहे, अजिबात प्राचीन नाही. प्राचीन सगळं वाईट असतं असं मी म्हणत नाही, पारंपरिक सगळं वाईट असतं असंही नाही, परंतु आधुनिक दृष्टिकोनाला कित्येक वेळेला प्राचीन आणि पारंपरिक स्वतःला मानणारे सनातनी लोक अडचण करतात. परंतु त्यांनी मात्र त्याच वेळेला अशा टाईपचे जे आधुनिक प्रकल्प आहेत, म्हणजे आता विमानतळ त्यांनी सांगितलेले हे प्रकल्प त्यांच्या विजनमध्ये होते. त्यामुळे तशा प्रकारची विजन असलेली लिडरशिप त्यांची आहे मला माहिती होतं, पण प्रत्यक्ष इतक्या जवळनं बघण्याचा योग आज आलेला आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगायचं तर ह्या प्रदेशामध्ये मी फार पूर्वी एकदा आलो होतो, ज्या वेळेला 1972-73चा दुष्काळ होता आणि त्यावेळेला तो भयानक दुष्काळ होता आणि ह्या गावातले अनेक लोक खडी फोडायला दुष्काळी कामगारांच्या संस्थेकडे गेलेले होते. त्यावेळेला दत्ता देशमुख हे त्यांची चळवळ चालवत असत आणि विमल दांडेकर त्यांच्याबरोबर असत. तर त्यावेळेला आम्ही दौरा काढला होता. विमल दांडेकर पुण्याचेच, त्यामुळे त्यांनी पुण्याजवळचा प्रदेश निवडला होता असं भेट द्यायला. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर आलो होतो. त्याच्यानंतर बरेच वर्षांनी आता मी परत इथे या निमित्ताने आलोय. त्या निमित्ताने शिवतऱ्यांची भेट झाली. हा प्रकल्प आणि एकूण आजूबाजूचं वातावरण हे बघायची मला आधुनिक संधी मिळाली, म्हणून मी आवर्जून आपले सर्वांचे आभार मानतो. तुमचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील अशी मला खात्री आहे. आमच्याकडनं जर काही अन्य मदत हवी असेल तर ते आम्ही केव्हाही द्यायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला विनंती केली की तरी क्रिकेटचा पास मात्र मी देऊ शकणार नाही. धन्यवाद.